इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या पाट्या या डिसेंबर महिन्यापासून मराठीत लावणे बंधनकारक होते। मात्र उल्हासनगर शहरातील अनेक दुकानदारांनी न्यायालयाचा हा आदेश फाट्यावर मारत आपल्या दुकानांवरील पाट्या या मराठीत केल्या नाहीत। त्यानंतर मनसे पदाधिकारी, व्यापारी आणि पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या एक बैठक पार पडली। त्यात उल्हासनगर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानावरील बोर्ड हे मराठीत करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती। परंतु उल्हासनगर शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानांचे नामफलक मराठीत न केल्याने आज मनसेने उल्हासनगर कॅम्प नंबर 3 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्याचे ठरवले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानावरील पाट्या मराठीत झाल्याच पाहिजे अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन केले। मात्र दुकानांचे फलक फोडण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले। यावेळी मनसेच्या तब्बल 26 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी पत्रकारांना दिली आहे। आज रोजी उल्हासनगर शहरामध्ये मराठी पाट्या लावण्याबाबत सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी चौक या ठिकाणी मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं होतं। सदर आंदोलनामध्ये त्यांची डिमांड होती की मराठी पाट्या ज्या लागलेल्या नाही ते लावण्यात याव्या। त्या अनुषंगानं उपविभाग उल्हासनगर तसेच झोन 4 मधील जवळजवळ 133 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता। कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये। यामध्ये 26 लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार पुढील कारवाई करीत आहोत। धन्यवाद। आयुक्त साहेबांनी एक संयुक्त मीटिंग लावली होती। त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन, आमदार साहेब आणि मनसे टीम आणि व्यापारी अशी एक संयुक्त मीटिंग लावली होती की उल्हासनगर शहरामध्ये दुकानावरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाचा पण आदेश आहे की 25 नोव्हेंबरपर्यंत मराठीत पाट्या झाल्या पाहिजे। त्या अनुषंगाने ही मीटिंग होती। परंतु आम्ही त्यांनी जेव्हा अवधी मागितला, आम्ही 31 डिसेंबरपर्यंत त्यांना बोललो होतो, परंतु माननीय आमदार कुमार आलानी यांनी 26 जानेवारीपर्यंत सर्व पाट्या मराठीत होतील असं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी विनंती केली की तोपर्यंत आम्हाला मुदत द्या व्यापाऱ्यांना। आम्ही त्यांना व्यापाऱ्यांना मुदत दिली तोपर्यंत। परंतु आजही बघितलं 26 जानेवारी उलटून गेली, परंतु उल्हासनगर शहरामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त 20 ते 30% मराठीत पाट्या झालेल्या आहेत आणि ज्या व्यापाऱ्यांनी मराठीत पाट्या केल्या त्यांचं आम्ही मनसेतर्फे त्यांचं स्वागतही केलं आहे। परंतु काही जे मुजोर व्यापारी आहेत त्यांना मराठी नको, महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा सर्व पाहिजे, पण पाट्या मराठीत नको। मग अशा व्यापाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही एक त्या मनसेतर्फे आंदोलन केलं। आज आम्हाला तिथे पोलिसांनी अडवलं, पण ठीक आहे, भविष्यात जर त्या व्यापाऱ्यांनी जर पाट्या मराठीत केल्या नाही तर आम्ही गनिमी काव्यांनी आंदोलन करू आणि त्या मराठीत ज्यांच्या पाट्या नसतील त्या इंग्रजी पाट्या फुटणार म्हणजे फुटणारच। उल्हासनगरमध्ये जवळपास बऱ्यापैकी व्यापाऱ्यांनी मराठी पाट्या करायला घेतल्यात, परंतु काही मुजोर व्यापारी आहेत की ते स्वतःचा बोर्ड इंग्रजीमध्येच कसा राहील याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते। आमची जेव्हा संयुक्त बैठक झाली महानगरपालिकेमध्ये, महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, मनसे पदाधिकारी आणि व्यापारी असोसिएशन, त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की 26 जानेवारीपर्यंत सर्व व्यापारी शहरातल्या सर्व मराठी पाट्या करतील
आणि आमच्याकडनं अवधी मागण्यात आम्हाला विनंती केली की 26 जानेवारीपर्यंत आम्हाला वेळ द्या. आम्ही 2 महिन्याचा वेळ दिला. 2 महिन्याचा वेळ देऊनसुद्धा काही व्यापाऱ्यांनी आत्तापर्यंत आपल्या मराठी पाट्या बदललेल्या नाहीत, त्या मराठीत केलेल्या नाहीत. आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करताय. म्हणजे आमच्या शहरातले काही व्यापारी, सर्व नाही, काही व्यापारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला सुद्धा मानत नाही असं आम्हाला वाटतं. आम्ही महापालिका प्रशासनाला सांगितलं यांच्यावरती कारवाई करा. महापालिका प्रशासनाने यापुढे जर कठोर कारवाई केली नाही तर महापालिका प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्ही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट दाखल करू. आम्ही परत एकदा इंटिमेशन देतो, तुम्ही लवकरात लवकर उल्हासनगर शहरातल्या पाट्या या मराठीत झाल्या पाहिजे. आणि जर त्या झाल्या नाही तर यापुढे पुढचं आंदोलन हे मनसे पद्धतीने असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.